गांधीजींनी इंग्रजांना भारत छोडोचा अंतिम इशारा दिला आणि इंग्रजांच्या जुलुमी सत्तेला इथून निघून जाण्यास भाग पाडले. इंग्रजांनी चुभारलेली गेटवे ऑफ इंडियाची वास्तू गुलामीच्या बेड्यांनी जखडलेल्या त्याच्या वाट पाहत होत्या इंग्रजी सत्तेच्या जुलमी राजवटीचा अंत होण्याची, मोकळा श्वास घेण्याची. आणि तो दिवस उगवला. हजारोंच्या बलिदानाने जवळपास 200 वर्षाच्या गुलामगिरीतून देश स्वतंत्र झाला. राज्य आणि स्वातंत्र्याच्या किरणाने उजळले होते अगणित भारतीयांचे चेहरे आणि त्याच्या गाण्यांवर स्वातंत्र्याचे आनंदाश्रू पाहत होते करोडो भारतीय. गेटवे ऑफ इंडिया पाहत होता ब्रिटिशांची अखेरची सैनिक तुकडी समुद्रातून रवाना होता. स्वातंत्र्याचे कार्यचक्र भारतात पुन्हा गतिमान झाले. एक नवा सूर्य भारताच्या सूर्यावर तरतू लागला. स्वतंत्र भारताचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कायद्याचे विद्वान अभ्यासक बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरले. स्वातंत्र्यानंतर देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावा यासाठी औद्योगिकरणाचा मार्ग अवलंबून महाराष्ट्राने देशापुढे एक आदर्श निर्माण केला. भारतीयांच्या स्वप्नांची नगरी झाली मुंबई. आज भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर आले मुंबई. आणि विकासाच्या दिशेने भारताची निरंतर वाटचाल सुरू. शिक्षण, आरोग्य, संरक्षण, सामाजिक उत्थान, महिला सक्षमीकरण या सर्व क्षेत्रात प्रगती करत गेल्या 75 वर्षात भारताने निर्माण केली आहे आपली एक वैश्विक